जातीय सलोखा हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार? मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे, हा माझा काही गुन्हा आहे का रे? मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं. त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे. मला माझ्या पद्धतीनं, मी आईला माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं. मुरुड जंजिराला आम्ही मियामद यांच्या घरात राहत होतो. त्यांच्या 2 बायका होत्या, नजीरा आणि अनवरी. अनवरीची 2 मुलं, दिलशाद आणि सैफुल. नजीराची 2, शगुफ्ता, बाबला. आधीच एक मुलगा होता लियाकत म्हणून. आम्ही लहानपणाचे त्यांच्यातच वाढलोच तसे. एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो. कधी माहिती नाही, त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायचं ना, ताबूत आमचे. तर मला माहिती नाही हा सण आहे तो त्यातला मातम आहे का आहे, मला काही कळायचं नाही. आम्ही लहान होतो एकदम. मग तो लियाकत, तो मोठे पूर्वी ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे ग्लुकोजच्या, ते पत्र्याचे, आणि ते घेऊन आधी ढाकूमकूम ढाकूमकूम असं वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो. सगळं 6वीपर्यंतचं आयुष्य गेलं माझं तसं मुसलमानांमध्ये. आईला एक दिवस मी विचारलं होतं की आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे, त्यांना मुसलमान का म्हणतात, आपण हिंदू कसं? ते म्हणले काय नाही, दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. आपण अशी करतो, ते असे करतात. अजून काय संस्कार लागतात तुम्हाला? काही गरज लागत नाही. मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार, ही वृत्ती ठेवली तर फार सोपं आहे. मेडिकल कॉलेज काढतोस, इथल्या मुलांना इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं, अजून काय लागतं? रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे ना. मी 50 वर्षापूर्वी कारकीर्द सुरू केली आम्ही, ज्यावेळी नुसत्या ST मधून असे भटकत फिरायचो. आज ह्या गावाला, मग उद्या त्या गावाला, मग आता कुठे चिपळूणला, मग चिपळूण कुठं, मग गुहागरला, असे प्रयोग करत फिरायचो. 50 रुपये मिळायचं एका प्रयोगाचे. खूप होते 50 रुपये. 150 रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या 4 लोकांचं. पैशाला किंमत होती, त्यापेक्षा माणसांना जास्त होती. आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाची गचांड धरतो. त्यांचं काही चूक नाही, ते मतलबी असतील. आम्हाला कळत नाही का? आम्हाला अक्कल नाही का? आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले? ते नाही आपण पाहत. नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही. 4 कोणतरी टाळके असतात, ती भडकवतात तुम्हाला. फुली मारा त्याच्यावर. आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार, प्रेम करणार. तुम्हाला कळतंय, कळत असतं आपल्याला, वळत नाही. कळतंय. ही आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींची, मला बरं वाटलं असतं. तुम्हाला खरं सांगतो, असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या, कसं करता काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे? कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अर्वाच्य भाषा, कुठलं काय पद्धतीनं बोलता? यशवंतराव चव्हाण गेले, लाखभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर, हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते. कलाम साहेब गेले, काही नाही, 2 सूट होते. आपल्या समोर एवढी आदर्शता, फक्त नेमकं एकच आहे, आम्ही कुठल्या आदर्श समोर ठेवायचे. जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ, तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात. हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा? वारकरी पंथाने सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेलं आपल्यामध्ये. तिथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे? गाजवणार कोणावर? आमच्यावर ना. पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाही आहे आम्ही सुद्धा.